श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार निमित्त देवदर्शनासाठी निघालेल्या 10 महिला भाविकांवर काळाचा घाला। श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाताना कुंडेश्वर मार्गावरील घाटात पिकअप जीप दरीत कोसळली। घाटाच्या नागमोडी वळणावर चालकाचं पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रिव्हर्स आल्याने थेट सुमारे 100 फूट खोल दरीत। या हृदयद्रावक घटनेत 10 महिला भाविकांवर काळाची झडप, 27 भाविक गंभीर जखमी। घटनेबाबत व्यक्त होतोय शोक। पाईट पंचक्रोशीसह खेड तालुक्यातूनही व्यक्त होते हळहळ। कुंडेश्वर घाटातील घटनेमध्ये पाईटच्या पापळवाडी येथील संजाबाई कैलास दरेकर, मीराबाई संभाजी चोरगे, मंदाबाई कानिप दरेकर, सुमन काळूराम पापळ, शारदा रामदास चोरगे, सखुबाई तानाजी चोरगे, शोभा ज्ञानेश्वर पापळ, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, पार्वताबाई दत्तू पापळ आणि फसाबाई प्रभू सावंत अशा 10 महिला भाविकांचा मृत्यू। अपघातातील आणखी 3-4 भाविकांची प्रकृती चिंताजनक। अन्य महिला आणि भाविकांवर राजगुरुनगर, चाकण आणि मोशी परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अपघातातील मृत 10 महिला भाविकांवर सोमवारी रात्री पापळवाडी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार। श्री कुंडेश्वर घाटातील दुर्दैवी घटनेनंतर अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत। अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरू। मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 4 लाखांची मदत जाहीर। जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचेही दिले निर्देश। या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केली सहसंवेदना। नातेवाईकांच्या या कठीण प्रसंगात राज्य शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे असल्याचेही पालकमंत्री अजित पवार यांनी केले नमूद। भीमाशंकर अभयारण्य परिसरातील मिनी देवकुंड अशी ओळख असलेल्या धबधब्याची छबी कॅमेऱ्यात टिपणं डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या हौशी पर्यटकाच्या जीवावर बेतलं। सोमवारी सकाळी 11 वाजताची घटना। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भिवेगाव येथील धबधब्याच्या काठावर उभा असताना तोल गेल्याने धबधब्याच्या पाण्यात पडलेल्या सुबोध करंडे या पर्यटकाचा मृत्यू। पर्यटकाला वाचवण्यासाठी गेलेला स्थानिक गाईड दिलीप वनघरे हा तरुणही जीवानिशी गेला। भिवे गावचा देवकुंड हा 12 ते 15 फूट खोल असुरक्षित धबधबा असल्याने पर्यटकांनी गर्दी करू नये तसेच प्रशासनाने ऑक्टोबर पर्यंत धबधब्यावर बंदी घालण्याची स्थानिकांची मागणी। श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या 11 किलो सुवर्ण कलशासाठी 11,23,626 रुपयांचा सेवा अर्पण समारंभ। श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या सुवर्ण कलशरोहणासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत एक हात सेवेचा सुपूर्द। 2025 हे वर्ष माऊलींचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष असून ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने एक हात सेवेचा या उपक्रमाच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने 8,26,393 रुपये, श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ 1,11,121 रुपये, जलाराम सत्संग मंडळ 1,11,111 रुपये, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशन 75,001 रुपये अशी एकूण 11,23,626 रुपयांची मदत माऊलींच्या चरणी सुपूर्द। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिष्यवृत्ती वाटप। केटीएसपी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च अंतर्गत पॉलिटेक्निक आणि MBA महाविद्यालयाचा शुभारंभ संपन्न। यावेळी संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, सर्व संचालक ॲडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील यांची उपस्थिती। या कार्यक्रमात पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बँक खात्यात 50 लाख रुपये ठेव, या ठेवीच्या मिळणाऱ्या व्याजातून शैक्षणिक वर्ष 23-24 आणि 24-25 मधील 175 विद्यार्थ्यांना 5,81,000हून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।